नमस्कार. आता आपल्या समोर आहेत संजय देरकर साहेब, जे वणी विधानसभेचे आमदार आहेत. साहेब, रिअल खबरेमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीवरती आपण आवाज उठवताना दिसत आहेत. कशा प्रकारे आपण आवाज उठवत आहात विधानसभेमध्ये? आज महाराष्ट्रात विधानसभा सुरू आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या संदर्भात काल दिवसभर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालं आणि आमचा एकच मुद्दा होता की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, कोणतेही निकष लावू नका. परंतु त्यांनी निकष लावूनच आज त्यांच्या कृषी मंत्र्याच्या उत्तरात अशी काही दम दिसला नाही की शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी करू, योजना नवीन नवीन योजना त्यांनी केल्या, परंतु योजनेची अंमलबजावणी बरोबर होत नाही. आज या ठिकाणी कर्जाच्या संदर्भात गेल्या 2 वर्षापासून जेव्हापासून निवडणुका झाल्या, निवडणुकीनंतर अजूनपर्यंत त्यांनी कर्जमाफी केली नाही आणि आजही केली कर्जमाफी. ती कर्जमाफी पोकळ कर्जमाफी आहे. सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, जाचक अटी काढून घेतल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे, ही आमची मागणी होती. योग्य अशा प्रकारची आपली मागणी आहे. साहेब, आपल्या ज्या वणी विधानसभेमध्ये दुजाभाव होताना दिसत आहे निधी वाटपाबाबत. काँग्रेसचे आमदार आपल्यावर थेट आरोप करत आहेत. कशा प्रकारे आपण पाहता? बातमी सुद्धा आलेली आहे याविषयी. आपण बघतो की महसूल विभागाने मंत्र्यांनी गेल्या 3-4 महिन्यापासून घोषणा करत आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पांदन रस्ता दिला पाहिजे, त्यांच्या शेतात जाण्यासाठी मार्ग झाला पाहिजे, त्यांना माल वाहतुकीसाठी रस्ता दिला पाहिजे. निव्वळ पोकळ घोषणाच करून राहिले. आज आपण बघतो की आम्ही यवतमाळ जिल्ह्यात 2 आमदार, एक काँग्रेसचा आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमदार आहे. आज बघतो की बाकी सर्वांना पांदन रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपये त्यांनी दिले, परंतु विरोधकांना फक्त 2.5 कोटी दिले. म्हणजे शेतकऱ्याची थट्टा करणं आहे की काय आहे? त्यांना योजना फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूनीच राबवायच्या आहे आणि बाकी शेतकऱ्यांना त्यांना द्यायच्या नाही, अशी धोरणात त्यांनी बदल केला पाहिजे. त्यांनी सर्वांना समानच हक्क दिला पाहिजे. हा विरोधाभास करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्यासारखं आम्हाला दिसत आहे. शेतकऱ्यांच्या वतीने आपण कशा प्रकारे सरकारला आपण काय सांगाल? आपली बातमी काय बाजू मांडाल आपण शेतकऱ्यांची? ही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. निव्वळ पोकळ धोरणं करून नवीन नवीन योजना आणून त्या योजना फक्त कागदावरती योजना आहे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांची जे कामं आहे, त्यांची जे आज शेतकऱ्यांची जी व्यथा आहे, त्या व्यथेवरती सरस त्यांची योजना केली पाहिजे. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अधिवेशनात हाच मुद्दा या ठिकाणी मी मांडला. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन शफिक शातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे.